राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना परभणी लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे आणि याच विषयी बातचीत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश विटेकर आपल्यासोबत आहे। दादा, तयाऱ्या चालू होत्या, शेवटी निर्णय महायुतीकडून रासपला गेला, काय प्रतिक्रिया? पक्षश्रेष्ठीनं निर्णय घेतला आणि त्यांनी त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय आमचे नेते अजितदादा असतील, सुनील तटकरे साहेब असतील, या सर्वांनी एकमतानं निर्णय घेतला आणि सर्व मित्रपक्षाला सामावून घेण्यासाठी त्यांनी परभणी लोकसभेची जागा ही रासपला त्या ठिकाणी देऊ केलेली आहे। अनेक वर्षापासून तयारी होत्या। खरं तर मागची फार क्लोज फाईट तुम्ही दिली होती, केवळ 42,000 मतांनी शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता। अशा परिस्थितीत तयाऱ्या चालू असताना किती मोठा हादरा आहे हे? असा हादरा वगैरे काही नाही आहे। आदरणीय आमचे नेते अजितदादांनी मागच्या 3 महिन्याखाली मला सांगितलं की आपल्याला ही जागा लढायची आहे। मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये आपण कमी मतांना ही जागा गमावलेली असल्या कारणानं ही जागा आपल्याला मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि तुम्हाला ही निवडणुकीची तयारी करून तुम्हाला रिंगणात उतरायचं आहे असं आदरणीय अजितदादांनी सांगितलं होतं। आता त्यांनीच सांगितलं होतं लढायचं, आता त्यांनीच सांगितलं थांबायचं, त्यामुळे हादरा वगैरे काही नाही। बारामती सेफ करण्यासाठी परभणीचा बळी गेला असं बोललं जात आहे। असं बिलकुल नाही आहे काही। मित्रपक्षाला जागा द्यायची, कुठली जागा द्यायची तर जानकर साहेबांना परभणीची जागा लढायची होती, त्यामुळं त्यांनी ही जागा मागून घेतलेली। जानकर उपरे उमेदवार आहेत, बाहेरचे आहेत असं प्रचार विरोधकांकडून करण्यात येते। कशी स्थिती राहील? कारण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे परभणी, महायुती सगळे एक संघ राहणार, कारण निवडणुकीची काय परिस्थिती असणार? महायुतीच्या सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी निर्धार केलेला आहे की यावेळेस महायुतीचा उमेदवार हे जास्तीत जास्त लीडनं निवडून येईल। राहिला विषय बाहेरच्या उमेदवाराचा, तर ही देशाची निवडणूक आहे। ही देशाची निवडणूक असल्या कारणानं उमेदवार हा महाराष्ट्रातलाच आहे। याच्या अगोदर अनेक उदाहरण आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये झालेले आहेत की आज राहुल गांधी आहेत, ते अमेठी सोडून त्या ठिकाणी ते वायनाडला तामिळनाडूमध्ये जाऊन निवडणूक लढून जिंकून आलेले आहेत। आज आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत नरेंद्रभाई मोदी, त्यांनी गुजरात सोडून आज वाराणसीला यूपीमध्ये जाऊन निवडून आलेले आहेत, तिथं त्यांनी काम केलेलं आहे। त्यामुळं उपरा किंवा बाहेरचा उमेदवार म्हणण्याची आवश्यकता नाही आहे। कसं राहील निवडणुकीचा निकाल? महायुती संघ आहेत पूर्ण 1,00,000% महायुतीचा उमेदवार आदरणीय महादेवजी जानकर साहेब हे प्रचंड मताने या ठिकाणी निवडून येतील। तर अजितदादांना सांगितलं होतं तयारी करा, त्यामुळे तयारीला लागलो होतो, मात्र अजितदादांना थांबायला आता सांगितलंय, त्यामुळे आता थांबलो असं विधान महायुतीकडून लोकसभेसाठी प्रबळ दावेदार असलेले राजेश विटेकर यांनी केलंय। तर महादेव जानकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्याचा निर्धारही या ठिकाणी राजेश विटेकर यांनी बोलून दाखवला। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।